वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। जय श्री कृष्ण ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। कृष्णधाम आहे तर मी नंतर दाखवते तुम्हाला। मी ज्या आश्रमात किंवा ज्या समाधीच्या इथे आलेली आहे ते ठिकाण नंतर दाखवते। आपण कालचा श्लोक पुन्हा सुरू करूया। नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती। हे पाहिलं होतं आपण की ज्ञानासारखं पवित्र असं दुसरं काहीही नाही, दुसरं कुठलंच साधन नाहीये। आणि हे तुला मी सत्य सांगतो, अगदी खरं सांगतो की ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे। आणि ते कसं आहे, ते ज्याचं अंतःकरण परमेश्वरी अस्तित्वानं भरलेलं आहे त्या योगी माणसाच्या ठिकाणी त्या योगी पुरुषाला हे ज्ञान अत्यंत योग्य वेळी प्राप्त होतं। आणि तो काय करतो तर कर्माच्या आचरणामुळेच किंवा कर्मयोगाच्या आचरणामुळेच स्वतः सिद्ध झालेल्या मुमुक्षुला हे पवित्र ज्ञान कालांतरानं सहजपणे प्राप्त होते। म्हणजे तो आत्म्यात हे सगळं ज्ञान आपोआप प्राप्त करून घेतो। कारण का की कितीतरी काळ त्यानं कर्मयोगाचं आचरण केलेलं असतं, त्यामुळे त्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं असतं आणि म्हणून तो आपोआपच आपल्या आत्म्यात ते ज्ञान प्राप्त करून घेतो। आता म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात बघूया आपण। म्हणून असो हे न घडे ते विचारिताची असंगडे पुढती ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे। आता ते असं म्हणतायत की पार्था हे असं आहे की जे केवळ विचार करू लागतात ते विचारताची असंगडे, म्हणजे विचार करू लागताच आपल्या लक्षात येतं की पुढती ज्ञानाचे लिपाडे पवित्र न दिसे। जे ज्ञानाच्या सामर्थ्यापुढं बाकी सगळं फिकं आहे, पवित्र त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही। ज्ञानाशिवाय दुसऱ्या कशाचाही विचार करणं शक्य नाही। आणि कितीही विचार केला तरी एक शाश्वत सत्य शिल्लक राहतं। एक शाश्वत सत्य म्हणजे ब्रह्म, परब्रह्म। आणि म्हणून पुन्हा ज्ञानदेव सुद्धा म्हणतायत की ज्ञानाचे निपाडे पवित्र न दिसे। जे ज्ञानासारखं पवित्र या विश्वात दुसरं काहीच नाही। याचा सगळ्यात पुन्हा सोपा अर्थ काय आहे तो आपण पुढच्या ओवीत बघूया। एथ ज्ञान हे उत्तम होये आणि काही एक तैसे के आहे जैसे चैतन्य कानो हे दुसरे गा। बघा आता याचा एक अर्थ असा होतो की एथ ज्ञान हे उत्तम होय, हे ज्ञान सगळ्यात उत्तम आहे, श्रेष्ठ आहे। कारण का तर जसं महातेजानी आणि काही एक तैसे के आहे जैसे चैतन्य, जसं भगवंत चैतन्यासारखं दुसरं चैतन्य या विश्वात काहीच नाही। म्हणजे भगवंत एकटाच एकमेव चैतन्य आहे की त्याच्यासारखं दुसरं चैतन्य कुठेही शोधायला गेला तरी मिळणार नाही। तसंच हे ज्ञान सुद्धा इतकं उत्तम आहे, इतकं सर्वश्रेष्ठ आहे की त्याच्यासारखं आणि काही एक तैसे के आहे, म्हणजे काय आहे, ज्ञानासारखं दुसरं श्रेष्ठ काहीही नाही। जसं चैतन्यासारखं किंवा भगवंतासारखं दुसरं चैतन्य या जगात
नाही. अजून काही दृष्टांत देत आहेत बघा. या महातेजाचे निकसे, जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसिसे गिवसे, गिवसिले गिवसे आकाश हे. आता आपल्याला आकाशाची उपमा ज्ञानदेव सारखी देतात की दृष्टांताच्या भाषेत ते सांगतायत की सूर्याच्या जर याला आपण विचारायचं झालं, सूर्याच्या तेजस्वी कसोटीला जर दुसरं बिंब आहे का असं जर विचारायचं ठरवलं, किंवा महदाकाश जे आहे त्या वरच्या महदाकाशाला आलिंगन देता येईल जर सूर्याच्या तेजस्वी कसोटीला दुसरं बिंब जर आपल्याला सापडलं, म्हणजे सूर्यासारखा जर दुसरा सूर्य सापडला तर वरच्या महदाकाशाला आलिंगन देता येईल. म्हणजेच या दोन्ही गोष्टी अशक्य आहेत. एवढा तेजस्वी सूर्य दुसरा कोणी सापडणार नाही आणि महदाकाशाला आपण आलिंगनही देऊ शकणार नाही. कारण आपण पाहतो, मला आठवतं लहानपणी एखाद्या डोंगरावर गेलो, पर्वतावर गेलो की असं वाटायचं तिथून आकाशाला आपला हात पोहोचेल बरं का, पण तिथं गेलो की अजून ते उंच तेवढंच दिसतं. तसं हे महदाकाश आहे आणि त्याला कधीच आपण आलिंगन देऊ शकणार नाही. पुढची एक ओवी तशीच सांगताय. ना तरी पृथ्वीचे निपाडे, कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा. अजून एक छान उपमा, ही तर मला फार आवडलेली, की समजा पृथ्वीचे निपाडे म्हणजे पृथ्वीचं वजन करायचं झालं तर कांटाळे जरी जोडे, म्हणजे त्याचा मोठा असा वजन काटा किंवा तराजू हा सापडेल का हो? असा जर तराजू सापडला की सगळ्या पृथ्वीचं वजन आपल्याला करता येईल, तर म्हणतात हे शक्य आहे. काय शक्य आहे? ज्ञानाची आपण कशाशी तरी बरोबरी करू शकतो. म्हणजे ज्ञानाला उपमा देता येत नाही यासाठी ज्ञानदेवानी खूप सुंदर अशी उदाहरणं दिली किंवा दृष्टांत दिले आणि ते आपल्याला पटतात. मग की या जगात चैतन्यासारखं दुसरं काही नाही, किंवा सूर्याच्या तेजस्वी कसोटीला दुसरं काही आपल्याला सापडत नाही आणि महदाकाशालाही आलिंगन देता येत नाही. तसंच पृथ्वीचं वजन करणारा अजून तराजू सापडलेला नाही. तो जर सापडला तर ज्ञानाला दुसरी उपमा देता येईल. म्हणजे इतकं सुंदर ते आपल्याला पटवून देतात की ज्ञान हे किती श्रेष्ठ आहे, किती सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून पुन्हा समजावून देत आहेत. म्हणून बहुती परी पाहता, पुढती निर्धारिता, हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानींची आती. आणि म्हणून पार्था मी तुला कळकळीनं सांगतो, अगदी मनापासून सांगतो की कितीही विचार केला, बहुती परी पाहता. आपण म्हणतो ना आम्ही इतकं पाहतो, इतका पाहतोय, म्हणजे इतका विचार करतोय, मग पुढती निर्धारिता, म्हणजे मग मला पुढे गेल्यावर लक्षात येतं, पुष्कळ विचार केल्यावर असं लक्षात येतं की ते ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आती. अहो ज्ञानाची पवित्रता ही ज्ञानासारखीच आहे. म्हणजेच ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देता येते, दुसऱ्या कशाचीही उपमा देता येणार नाही. अजूनही खूप छान उदाहरणं देता येते. जैसी अमृताची चवी निवडीजे, तरी अमृताची सारिखी म्हणजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. किती उदाहरणं अशा नुसत्या काय म्हणतात ना दृष्टांताचे म्हणजे सरीच्या सरी वाहत असतात ज्ञानदेवांच्या मुखातून. आता म्हणतात अमृताच्या जर चवीचं वर्णन करायचं असेल तर ती अमृतासारखीच म्हणावी लागते. आपण एखाद्या व्यक्तीचं बोलणं असेल तर आपण म्हणतो अमृतासारखं आहे, किंवा भगवंताचं भक्तिगीत आहे, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. म्हणजे देवाच्या नामाला सुद्धा अमृतापेक्षा गोडी आहे. तसं ज्ञानाला सुद्धा अमृताच्या पलीकडे आहे. अमृताला जशी अमृताचीच उपमा देता येते, तशीच ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देता येते. म्हणून एक अनन्वय नावाचा अलंकार आहे बरं का, की उपमेय आणि उपमान हे दोन्ही सारखंच असतं. म्हणजे राम रावणयोः युद्धम राम रावणयोः इव. म्हणजे राम रावणाचं युद्ध कुणासारखं आहे, तर राम रावणाच्या युद्धासारखंच आहे. तर ज्ञान कुणासारखं आहे, ज्ञानासारखंच आहे.
अमृत कुणासारखं आहे, अमृतासारखंच आहे, असं जे म्हणलंय ना, याला अनन्वय असा अलंकार म्हणतात, की त्याला दुसरा म्हणजे उपमेय, उपमान, समान धर्म, साधारण धर्म आणि उपमावाचक शब्द इथं काही देताच येत नाहीये. कारण साधारण धर्म नाहीच आहे, त्याचाच त्याला साधारण धर्म आहे, दुसरा काही सांगताच येत नाही. आता सीतेच्या मुखाला उपमा अलंकार असेल तर चंद्राची उपमा दिली जाते. किंवा आपण अशी कितीतरी उदाहरणं बघतो की तुम्ही ना अगदी थोडी तरी मला असे म्हणायच्या की अगदी अहिल्याबाई आहात, की एका रात्रीत तुम्ही वाटेल ते करू शकता म्हणून कुणाची उपमा आपल्याला देतात लोक. पण त्यांची उपमा द्यायची म्हणजे त्यांचं श्रेष्ठत्व आहे आणि त्यांच्या एवढं आपलं दाखवून देण्याची लोकांची धडपड असते, ते असतंच असं नाही. तसं इथे उगाचच काहीतरी सांगायला नको. आता पुढे ज्ञानदेव म्हणतायत, आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळ उकेडणे, तव साचची जे हे पार्थू म्हणे जे बोलत असा. आता तो अर्जुन भगवंताला म्हणतोय की तुम्ही अगदी बरोबर सांगताय, त्याशिवाय काही जरा चऱ्हाट लावणं किंवा वेळ घालवणं, वेळ वाया घालवणं, दुसरं काही कशाची उपमा किती शोधणार तुम्ही हो. ज्ञानाला काही शोधताच येत नाही त्याला उपमा दुसरी, मग याच्यात वेळ कशाला, म्हणून चऱ्हाट शब्द म्हणतो ना आपण. तर हे काही चऱ्हाट लावणं आहे किंवा आपण व्यर्थ बोलणं आहे, वेळ वाया घालवणं आहे. म्हणून अर्जुन शेवटी भगवंताला म्हणतो की बोलत असा तव साचची जे हे पार्थू म्हणे बोलत असा. तुम्ही अगदी सत्य बोलताय, साच म्हणजे खरं, अगदी तुम्ही बरोबर बोलत आहात, सत्य बोलत आहात. परी तेची ज्ञान केवी जाणावे. आता अजून अर्जुनाला प्रश्न आहे बरं का, आताशी 4था अध्याय आहे, तो ज्ञानाच्या पलीकडे गेलेलाच नाही, म्हणजे ज्ञान त्याला अजून झालेलंच नाहीये. म्हणून तो विचारतो, परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणीतले. अर्जुनाच्या मनात आला विचार की भगवंताला विचारावं, मनातलं ओळखलंय बरं का त्यांनी, विचारलं नाहीये. अर्जुनाच्या मनात आलंय की हे ज्ञान कसं असतं हो, असं विचारावं भगवंताला. तर मनकवडे म्हणतात ना की आईला आपल्या बाळाचं कळतं, शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या मनातलं कळतं, आपल्या जवळची अगदी व्यक्ती असते, नवरा बायको असतील, त्यांना बरोबर तुमच्या मनात काय आहे ते कळतं. तसं ते आपल्याला त्यांच्या मनातलं कळतं. तसं आता तो म्हणतोय, भगवंत म्हणतायत की भगवंताला समजलं की हे ज्ञान कसं आहे हे तुला विचारायचंय ना. ते अर्जुनाच्या मनातले भाव त्यांनी ओळखले. ऐसे अर्जुने जव पुसावे त्याला विचारायचे अजून, तव ते मनोगत देवे जाणीतले. मला फार आवडलं बघा की खरं त्या दोघांची इतकी एकरूपता झालेली आहे की चेहऱ्यावरनं कळतं तुम्हाला काय म्हणायचं, तुमच्या मनात काय आलंय ना हे बरोबर कळतं जवळच्या माणसाला. आणि बरोबर भगवंतानी अर्जुनाच्या मनातले भाव ओळखलेले आहेत. मग म्हणत असे किरीटी म्हणजे भगवान मुकुट घालतो ना, आता चित्त देई ये गोठी, सांगेन ज्ञानाची ये भेटी, उपावो तुझ. भगवान अर्जुनाला म्हणतायत, आता तू माझ्याकडे चित्त देई ये गोठी, मी जी काही गोष्ट सांगतोय ना त्याच्याकडे तू छान लक्ष दे. कारण काय, ज्ञानाची ये भेटी उपावो तुला ज्ञान प्राप्तीचा आता एक छान उपाय सांगतो. कसं ज्ञान मिळवायचं किंवा कसं ज्ञान प्राप्त करायचं याचा मी तुला उपाय सांगतो. खूप छान आहेत पुढचे 2-4 श्लोक, खूप सुंदर आहेत ज्ञानाबद्दलचे. आणि ज्ञान कुणाला प्राप्त होतं ते आता भगवान सांगतायत. श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्ञानं तत्पर संयतेंद्रिय, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छति. काय म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञान. कुठलीही गोष्ट आहे ना, जे ज्ञान आहे ना ते श्रद्धावान, जो श्रद्धेने युक्त आहे, जो श्रद्धावान आहे त्यालाच ते ज्ञान लाभतं. आणि ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. अहो ज्ञान मिळाल्या पराशांती, अत्यंत श्रेष्ठ अशी शांती, अचिरेण ताबडतोब क्षणात, अधिगच्छति म्हणजे तो प्राप्त करतो. आणि पुढे काय म्हणलंय, तत्पर हा संयतेंद्रिय. अजून 2 गोष्टी त्याला आवश्यक आहेत, पण
श्रद्धा पण पाहिजे आणि संयतेंद्रिय हा जो जितेंद्रिय झालेला आहे आणि तत्पर, आपण म्हणतो का नाही अलर्ट पाहिजे, तत्पर पाहिजे. समजा एखादा काही द्यायला लागलाय तर आपण घ्यायला हजर तर पाहिजे. हो आलो आलो आलो, थांबा 5 मिनिट, माझ्या घरातलं काम चाललंय, माझ्याकडे कोणतरी आलंय, माझा फोन चाललाय, गेली तुमच्या हातातली संधी. तसं तत्पर पाहिजे आणि जितेंद्रिय पाहिजे असा जो असेल ना, आता कशामध्ये तत्पर, तर भगवंताच्या साधनेमध्ये तत्पर. तर असा जो असेल ना, किंवा जे काही त्याला साधन मिळालं असेल त्याच्यामध्ये तो तत्पर पाहिजे आणि लगेच त्याला हे ज्ञान मिळालं की ताबडतोब शांती मिळणार आहे. तर ज्ञानदेव तर किती छान बोलतात बघा त्याच्यावर. तरी आत्मसुखाची या गोडिया, विटे जो का सकळ विषया, जयाचा ठाई इंद्रिया मानू नाही. आता एकदा ज्ञानमय आत्मज्ञानाची किंवा आत्म्याची जाणीव झाली, आत्मसुखाची गोडी कळली की जो साधक आहे तो विटे जो का सकळ विषया, त्याला सगळ्या प्रकारच्या विषय वासनांचा वीट येतो. म्हणजे वासनांना तो विटतो. अहो एखादा म्हणेल घ्या हो, एवढं आम्ही आणले प्रेमाने, त्याला काही, किंवा एक तो म्हणणारही नाही कुणाला, एवढं सगळ्यांना वाटलं मला नाही दिलं, कारण तो विषय सुखापासून दूर झालेला असतो. आणि त्यामुळं सकळ विषय जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. आणि मग त्यामुळं त्याच्यात आनंद लुटणारी, विषय सुखाचा आनंद भोगणारी जी इंद्रिय असतात ना, त्यांना कुठल्याही प्रकारचा मान मिळत नाही. बघा लग्न कार्य असलं की मानाच्या साड्या, मान ओळीनं बसवलं जातं, त्याच्यात सुद्धा जर मागे पुढे झालं ना, 2 नंबरच्या सुनबाईला पहिल्यांदा किंवा तिला अगोदर मान मिळाला ना सासूला, आणि मोठी सासू राहिली बाजूला, अरे बापरे, तिथं प्रचंड म्हणजे काय होईल सांगता येत नाही आपल्याला, वादळच निर्माण होतं. तसं इथे मात्र हा जो आहे त्याच्या मनात कुठलाही मानच राहत नाही. ही जी इंद्रिय आहेत ना, त्यांना मानाची गरजच नाहीये. त्यांना आता ती इंद्रिय विषय सुखाच्या पलीकडे गेलेली असतात. पुढं म्हणून म्हणतायत, जो मनासी चाडन सांगे, जो प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धेचे निसंभोगे सुखी झाला. आणि म्हणून त्याच्या मनात निर्माण होणारी जी चाड म्हणजे आवड असते ना, तर त्या चाडकडे तो लक्षच देत नाही. ती जी आवड आहे इंद्रियांची त्याच्याकडे तो लक्षच देत नाही. आणि जो प्रकृतीचे केले नेगे, म्हणजे प्रकृतीनं जे काही कर्म केलं आहे त्याच्या स्वाधीन तो नेगे म्हणजे होत नाही, त्याच्या स्वाधीन तो कधीच होत नाही, कधीच नाही. आणि जो श्रद्धेच्या निसंभोगे, आणि जो श्रद्धेच्या बळावर ज्ञानानं सुखी झालेला असतो, संभोगे सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. शेवटी म्हणणार आहेत पसायदानात. तसं आता ते सांगतायत की जो श्रद्धेचे निसंभोगे सुखिया झाला, म्हणजे श्रद्धेच्या ज्ञानबळावर तो सुखी झालेला असतो. आणि ती श्रद्धा कशी आहे, अतीव श्रद्धा आहे, वरवर दाखवण्यासाठी नाही. आमची फार श्रद्धा आहे हो, त्या देवामुळे आमचं सगळं होतं असं म्हणतील आणि पाठी म्हणतील, काय उपयोग आहे ते देवाचं करून, आपल्या पायावर आपण उभं राहायला पाहिजे. सगळा स्वपणा मीपणा असतो. आता इथे मात्र स्वतःच्या अधीन ही सगळी इंद्रिय झालेली आहेत, त्याला इतकी श्रद्धा प्राप्त झालेली आहे की तो ज्ञानबळावर अत्यंत सुखी झालेला आहे, म्हणजे होतो. तया तेची गिमसित, हे ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. आणि गिमसित म्हणजे जस काही शोधून येते, शोधत येते ती श्रद्धे ज्ञानी पुरुषाचा, ती जी शांती आहे ती शोध घेत येते. आणि ती शांती कशी आहे, अगदी निष्कलंक अशी शांती आहे. अचुंबित, जया माझी अचुंबित शांती असे. चुंबितचा अर्थ कळतो आपल्याला, त्याच्या विरुद्ध अचुंबित म्हणजे जिला कोणीही स्पर्श केला नाहीये, अशी निष्कलंक शांती आहे. आणि ती शांती त्याच्या हृदयात ही नांदू लागते. म्हणजे श्रद्धेय ज्ञानी पुरुषाचा शोध घेत ती येते बघा. स्वतःहून शांती शोधायला येते. कोण आहे ज्ञानी पुरुष, चला त्याच्याजवळ जाऊया, तिथंच आपण राहूया, बाकी कोणाकडे राहण्यात अर्थ नाहीये, कारण ते श्रद्धाहीन असतात. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांती सांग पुरफुटे,
मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. आणि मग हे जे शुद्ध ज्ञान आहे हे त्याच्या हृदयामध्ये स्थापन होते, सहजगत्या रुजतंय, हृदयात त्याला प्रतिष्ठा मिळतीये, प्रतिष्ठापना झालेली आहे. आणि मग शांतीचा अंकुर फुटे, आणि मग त्याच्या ज्ञानाला शांतीचे अंकुर फुटतात. मग विस्तार ब्रहू प्रगटे, आणि मग त्याचा भरपूर विस्तार होतो. कशाचा? आत्मबोधाचा. आत्मबोधाचा आधी सूक्ष्मसा अंकुर फुटले, शांतीचा अंकुर फुटला की आत्मबोध व्हायला वेळ लागत नाही. मग आत्मबोधाचा मोठाच्या मोठा असा विस्तार होतो. मग जेवती वास पाहिजे, तेवती शांतीची देखीजे, तेथ अपारा पारू नेणीजे निर्धारिता. आणि मग या अवस्थेला एकदा तो पोचला, तिथं त्यानं वास केला त्या ज्ञानी पुरुषानं, कि मग काय होतं? तेवती शांतीची देखीजे. अहो त्याची नजर जिकडं जाईल ना तिकडं त्याला सगळीकडे शांतीच दिसते. आपलं मात्र तसं नाही बरं का. अजून आपण त्या ज्ञानी पुरुषापर्यंत पोहोचणं किंवा एवढी शांती मिळवणं, जरा आपल्या मनाविरुद्ध एवढं काही झालं की आपली शांती डळते, आपल्याला वेळेत नाही मिळालं की आपली शांती डळते. आणि म्हणून पुढचा तर शब्द फार त्यांनी छान म्हटलेला आहे, तेवती शांतीची देखीजे, तेथ अपारा पारू नेणीजे. अपारा पारू म्हणजे काय? त्या शांतीला ऐलं तीर आणि पहिलं तीर, जसा नदीला इकडचा तीर आणि तिकडचा तीर, त्याला आपण ऐलं तीर आणि पहिलं तीर म्हणतो, की आपण होडीत बसून ऐलं तीरापासून पहिलं तीराला जातो. तसं त्याच्यात दोन तीरच नसतात, ऐलं तीर पहिलं तीर नाहीच आहे. आणि म्हणून निश्चयानं ती शांती जी आहे तो निश्चयानं शांतीचाच अनुभव घेत असतो. जिथं नजर जाईल तिथे त्याला शांती दिसते, आणि ती इतकी पसरलेली असते की कुठेही नजर टाका शांती, ओनली शांती. शांतीच्या पेक्षा वेगळं काहीच त्याला दिसत नाही. खूप सुंदर सांगितलेलं आहे, खूप सुंदर. आपण एवढी जर ओवी आपण आचरणात आणली ना तर आपण एकदम आनंदी होऊ, एकदम आपल्याला मनाला समाधान मिळेल आणि एकदम शांत आपण सुद्धा होऊन जाऊ, असं मला वाटायला लागलं. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञानबीजाचा विस्तारू, सांगता असे अपारू परी परी असो आता. परत असं आहे, ज्ञानदेव म्हणताय हा उत्तरोत्तर वाढत जाणारा ज्ञानबीजाचा विस्तार आहे. आणि अहो तो सांगावा तेवढा थोडंच आहे हो, पण ठीक आहे म्हणतो, आता असू देत, आता आता हे एवढंच बास, इतकं सांगितलं ना बास. म्हणून जेथे ज्ञान तेथे शांती, या दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती वगैरे अशी काही सुभाषे हे पूर्वीच्या काळी सुविचार असायचे आपल्या शाळेमध्ये. म्हणजे दया क्षमा शांती हे तीन जर गुण माणसाजवळ असतील तर तिथे नक्कीच परमेश्वराचं वास्तव्य असतं, त्यात लक्ष्मीचं वास्तव्य असतं. आणि तेच इथं ज्ञानदेवांनी आणि भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधिगच्छ. एकदा हे ज्ञान मिळालं की आपल्याला कायमची शांती मिळेल, आणि ती शांती मिळवण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया. तर स्वरूपानंद काय म्हणतायत, आपण दोन्ही ओव्या मुद्द्या म्हणजे वेळ वाचवण्यासाठी मी पटकन त्या दोन्ही एकत्रित बोलणार आहे. म्हणून असो हे न घडे, म्हणजे नाही ज्ञानेन सदृशमच मी आधी वाचतीये आणि नंतर श्रद्धावान लभते. म्हणून असो हे न घडे कल्पांती, दिसे विसंगती पाहताची, तरी येथे ज्ञाना सारिखे पावन, दुजे नाही जाण निसंदेह, चैतन्या समान आणि नाहीच आणिक, तैसे देख ज्ञान सर्वोत्तम. चैतन्याची उपमा दिलेली आहे, त्याला दुसरं काही नाही, तसं ज्ञानासारखं ज्ञान. तेजी भास्कराच्या कसासी लागेल, जरी जळातील प्रतिबिंब. कधी कसाला लागेल का जळात पडलेलं भास्कराचं सूर्याचं प्रतिबिंब? नाही, ते सूर्य म्हणजे सूर्यच. किंवा मुठी माझी मावेल आकाश, जाता धरा यास तया लागी. अजून कोणाला मुठीत आकाश सापडता आलंय का? मगाशी सांगितलं मी, नाही ना. तरी पृथ्वीचा करावया तोल, आणिक भूगोल जरी होय. पूर्ण भूगोल, पूर्ण पृथ्वी
ही नाही अजून तोलता आलेली कोणाला. तरीनच सर्व तरीच सर्वथा घडेल उपमा, पार्था सर्वोत्तम ज्ञानासिया. मग ज्ञानाला तर उपमा देता येईल कशाची तरी. या सगळ्या अशक्य गोष्टी जर शक्य झाल्या तर. सहज आता मला एकदम एक कबीराचं हे आठवलं की सात समंदर की मस्ती करू, लेखनी करू सब बन राय, कागज धरती का करू, तो भी गुरुगुण लिखे न जाय. एवढं तिथं त्यांनी छान म्हणलं होतं ना. तसंच इथे ज्ञान का गुण किंवा ज्ञानाची तुलना ही होणार नाही. सगळ्या जरी पृथ्वीचा आपण कागद केला, कागज धरती का करू आणि लेखनी करू सब बन राय, सगळ्या वनाच्या सगळ्या वृक्षांची भली मोठी एकत्रित अशी लेखणी बनवली आणि सात समंदर की स्याही करू, सात समुद्राची जर शाही केली तरी गुरूंचे गुण पूर्ण होणार नाहीत, लिहिताच येणार नाहीत. मला एकदम ती आता एकदम दोहा आठवला की नाना परी ऐसा करिता विचार आणि वारंवार निर्धारिता, ज्ञानाचे पावित्र्य ज्ञानीच ते मात्र, अर्जुना अन्यत्र नसे कोठे. अमृताची रुची अमृता समान, उपमावे ज्ञान ज्ञानाचीच, बोलोनी अधिक आता धनंजया, कागा वेळ वाया दवडावा. ऐकोनी हे वाक्य मग म्हणे पार्थ, बोलणे यथार्थ तुझे देवा. परितेची ज्ञान आकळावे कैसे, पुसावे जो ऐसे धनंजये. तोची जाणो निया त्याचे मनोगत, देव भगवंत काय बोले. सांगितलं मी की त्याच्या मनातलं मनोगत भगवंताला आपणहूनच कळले. म्हणे मी सांगेन ज्ञानाचे साधन, आता अवधान देई पार्था. आणि मग श्रद्धावान लभते ज्ञानम हा श्लोक सांगितलेला. आता त्यावर स्वरूपानंद काय म्हणतात बघूया. निजानंदी गोडी लागली म्हणून, विटे जो संपूर्ण विषयांची. एकदा या निजानंदाची परमानंदाची माणसाला गोडी लागली की तो विषयाला सगळा विटून जातो. जयाची ठाई इंद्रियांसी मान, नसेची गा जाण सर्व दैव. देईना जो मनी वासनेची थार, प्रकृती व्यापार नेघे माथा. आता तिथे प्रकृतीचं काहीच चालणार नाहीये, वासना संपलेल्या आहेत. स्वरूप श्रद्धेचा घेऊन संभोग, होई जो का सांग सुख रूप. तया त्याची ज्ञान येते धुंडाळीत, पार्था होते प्राप्त निश्चयेही. अहो त्या व्यक्तीला धुंडाळत ज्ञान स्वतःहून आले. जया ज्ञाना माझी शांती अखंडित, राहे होत प्रोत बरुनिया. किती सुंदर सांगितलेलं आहे बघा की त्याला शोधत शोधत शांती पण येते. अंतरिते ज्ञान होताची सुस्थिर, शांतीचा अंकुर फुटे तिथे. आणि आत्मबोध विस्तार बहुत, होतसे प्रगट धनुर्धरा. मग पाहे तेथे जया लागी देख, शांती सुख एक निर्धारिता. ज्ञान बीजाचा हा वाढता विस्तार, सांगता अपार असो आता. हा विस्तार सांगता येत नाही केवढा आहे, हा विस्तार सांगता येत नाहीये. आणि म्हणून असं म्हणतायत की आता इथं थांबणं, आपलं बोलणं हे थांबूया, कारण ज्ञानाच्या बद्दल कितीही बोललं तरी ते कमीच आहे. आणि म्हणून आता पुढं मात्र जो अज्ञानी आहे तो कसा आहे, ज्याच्या मनात संशय आहे तो कसा आहे आणि त्याचा कसा विनाश होतो. माणसाला एक बाजू दाखवली तर दुसरी पण सांगावी लागते ना की ज्ञान इतकं श्रेष्ठ आहे, पण अज्ञान कसं आहे घातक ते आता ते सांगतायत. अज्ञश्चाश्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति, नायं लोकोऽस्ति न परो न सुखम संशयात्मनः. आता अज्ञ हा च म्हणजे अज्ञानी आणि अश्रद्धानश्च जो ज्याची श्रद्धा नाही असा, म्हणजे जो विवेकहीन आहे, अज्ञानी आहे आणि जो श्रद्धारहित आहे असा जो संशयात्मा.
संशयी मनुष्य असतो ना, संशयी आत्माच म्हणलं त्याला, संशयानं युक्त असा मनुष्य, तो काय होतो? विनश्यती, त्याचा नाश होतो. तो परमात्मापासून परमार्थापासून भ्रष्ट होतो. आणि काय आहे? संशयी आत्मनः, त्या संशयुक्त माणसाला काय होतं? न यम लोकहा, म्हणजे हा लोकही नसतो, या लोकातली त्याला सुख मिळत नाहीत. न परहा, आणि परलोक पण नसतो. आणि न सुखम, आणि त्याला सुखही मिळत नाही. कारण का? तो संशयानं सतत ग्रासलेला असतो. एखाद्याला बघा किती पटवून दिलं, मग असं होईल का? मग तिथं गेलो तर ते भेटतील का? बरं भेटले तर ते मला सांगतील का? मग सांगितलं तर मला मिळेल का? मग मिळालं तर असं होईल का? म्हणजे त्याच्या संशयाची जी लिंक असते ना, प्रश्नावली, ती संपतच नाही. आणि म्हणून फार सुंदर असा हा श्लोक आहे. माणसानी एक तर अडाणी राहू नये, ज्ञान मिळवावं. बरं, ते ज्ञान मिळवण्यासाठी मगाशी सांगितलं श्रद्धा ठेवावी, पण तो श्रद्धाही ठेवत नाही, सतत संशय आत्मा. आणि म्हणून त्याचा सगळ्या याच्यापासून, म्हणजे आपण प्रगतीचा त्याचा विनाश होतो. तो परमार्थातही राहत नाही, इहलोकीचही त्याला सुख मिळत नाही, आणि परलोक तर मुळीच नाही. त्यामुळे त्याला सुखही लाभत नाही. तर आपल्याला जर सुख मिळवायचं असेल तर हे सगळं दुष्टचक्र टाकून दिलं पाहिजे. आपल्या संशयाचं जे डोक्यावर भूत बसलेलं आहे, त्याला पटकन झटकून टाकायचं, काढून टाकायचं. ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. ऐके जे या प्राणियांचा ठाई, या ज्ञानाची आवडी नाही, तयाचे जी आले म्हणो कोई, वरी मरण चांग. आता ज्या माणसाच्या ठिकाणी, प्राणियाच्या ठाई म्हणजे माणसाच्या ठाई, ज्ञान प्राप्त व्हावं अशी आवडच नाहीये, अशी इच्छाच नाहीये, आणि इच्छा पण नाही आणि आवड पण नाही, तयाचे जी आले म्हणो काही, वरी मरण चांगलं चांग. तर त्याच्या जगण्याला काहीच अर्थ नाही आहे. जी आले म्हणो काही, वरी मरण चांग. अहो, त्यापेक्षा मरण आलेलं बरं. अज्ञानी राहण्यापेक्षा किंवा ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा न ठेवण्यापेक्षा एक वेळ मरण बरं. शून्य, पुढे तर उदाहरण छान देतात ज्ञानदेव. शून्य जैसे गृह, का चैतन्य विण देह, तैसे जीवित ते समूह ज्ञानहीना. आता एखादं घर अगदी शून्य आहे, शून्य आहे म्हणजे त्याच्यात कोणीच नाहीये, ओसाड आहे घर, निर्जन आहे, आणि प्राण गेलेले, चैतन्य विण देह, ज्याच्या देहातलं चैतन्य गेलेलं आहे, अचेतन शरीर पडलेलं आहे. त्याप्रमाणे ज्ञानहीना तैसे जीवित हे समूह, ते समूहानी युक्त, मोहानी ग्रासलेलं, विवेक शून्य असे हे ज्ञानहीनाचं जीवन असतं. अथवा अथवा ज्ञान किर आपुन हे, परी ते चाड एकी जरी वाहे, तरी तेथे जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. आणि एखाद्या किंवा दुसरंही सांगतायत, ज्ञान किर आपुन हे, म्हणजे एखादा दुर्दैवी जीव आहे, त्याला आत्मज्ञान ज्ञान प्राप्त करायची बुद्धीच नाही, परी ते चाड एकी जरी वाहे, आणि जरी त्या अज्ञानी जीवानं ज्ञान म्हणजे प्राप्त करून घेण्याची जरा जरी चाड दाखवली, म्हणजे आपण म्हणतो ना त्याला काही अब्रू चाड, माझी आई नेहमी अब्रू चाड हे शब्द वापरायची. तर ते चाड म्हणजे त्याची इच्छा किंवा आवड, काहीतरी कुणासाठी तरी हे केलं पाहिजे. तर त्या एखाद्या अज्ञानी माणसानं जर थोडस ज्ञान प्राप्त करून घेण्याची, म्हणजे ज्ञान प्राप्त करून घेण्याची थोडी जरी इच्छा बाळगली, तरी सुद्धा ते काय म्हणतात, तेथे जिव्हाळा काय आहे प्राप्तीचा पै. थोडीशी इच्छा जरी व्यक्त केली ना, तरी तुला ते ज्ञान, त्याला ते ज्ञान प्राप्त होण्याची शक्यता आहे, किंवा त्याची आशा मनामध्ये निर्माण करता येईल. एखादा काय म्हणतो, मी फार अडाणी हो, मला काहीच त्यातलं कळत नाही, एक अक्षर सुद्धा बोलता येत नाही, खरं म्हणजे मला वाटते हो तुमच्यासारखं मला भगवद्गीता म्हणता यावी. मग आपण असा जर तो म्हणत असेल ना, तर आपण त्याला म्हणतो, ये तू उद्यापासून ये, मी तुला एक एक शब्द, एक एक अक्षर अगदी समजावून देईन. रोज अर्धा श्लोक झाला तरी चालेल. आणि मग तो माणूस शिकतो बरं का. कुठलंही भगवद्गीता असेल, मनाचे श्लोक असेल. अशी ती आमची छोटी मुलगी आहे बघा, कामवालीचे नात आहे, ती येते आणि ताई मला हे शिकवाल का हो? ते शिकवा ना.
कळेना वळेना टळेना चळेना, ती जी समर्थांची हे आहेत ना श्लोक, ते तिला फार आवडायचे. म्हणजे थोडीशी जरी आशा निर्माण झाली ना, तरी आपल्याला त्याला ते शिकवता येईल की त्याला ज्ञान प्राप्त होईल. वाचुनी ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाहीन धरी मानसी, तरी तो संशय रूप हुताशी पडिला जाण. पण विचार करता करता ज्ञानाची गोष्ट तर सोडाच, पण ज्ञानाविषयी जरी मनात अजिबात आस्था नसेल, तर तो संशय रूपी हुताशी, हुताशी म्हणजे अग्नी, हुताशनी पौर्णिमा करतो की नाही आपण, म्हणजे ती अग्नी, तर अग्नीत तो पोळल्याशिवाय की अग्नीत पडल्याशिवाय राहणार नाही. ज्याला थोडीशी तरी ज्ञानाची चाड आहे, तो जरा तरी मिळवेल, ज्याला अजिबातच काही नाही, तो काहीही प्राप्त करू शकणार नाही. आपण याच्यावरची आता उद्याला हे घेऊया, अभंग किंवा ओव्या, कारण मग आपली प्रार्थना शेवटची राहून जाते. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करं सादरं वंदे ज्ञानेश्वरं, सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता, येन ज्ञानेश्वरी विरचिता, श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं, सादरं वंदे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबरू हो साम गायन करी. आरती ज्ञानराजा. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा. महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. आता आपल्याला उद्याला याच्यावरच्या अभंगाच्या ओव्या ज्या आहेत त्या जर घेता आल्या तर घेऊया, आणि नाहीतर आता जर वेळ असेल तर थोडक्यात मी त्या सांगते. स्वरूप ज्ञानाची नसे गोडी काही, जयाची अठाई धनुर्धरा, काय म्हणू तरी